इटलीतील कंपनी मालकांना 141 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती। कारणही तसंच आहे, कारण की त्यांची केमिकल बनवण्याची फॅक्टरी होती आणि त्या केमिकलमुळे तिथल्या स्थानिकांना कॅन्सर होत होता। हे तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे तीच इटलीतील मिटेनी फॅक्टरी आता कोकणात येते। कोकणातल्या रत्नागिरीत लाटे MIDCत हा प्रकल्प उभा केला जाणार आहे अशी चर्चा आहे। खरं तर कोकणवासी हे मुंबईत येतात ते उदरनिर्वाहासाठी, त्याच्यामुळे नवीन प्रकल्प उभे करा आणि आम्हाला रोजगार मिळवून द्या अशी मागणी नेहमीच केली जाते। पण या येणाऱ्या कंपनीला विरोध का होतोय, त्यामागचा इतिहास काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी जयती, आपण पाहत आहात ABP माझा। इटलीतील मिटेनी ही केमिकल फॅक्टरी बनवायची कंपनी होती। ती घातक रसायनं बनवायची। या कंपनीने हे रसायन थेट पिण्याच्या पाण्यात सोडलं आणि सुमारे 3.5 लाख लोकांच्या शरीरात हे विष पोहोचलं। इटलीतील नागरिकांना यामुळे कॅन्सरसारखा रोग झाला, महिलांना वंध्यत्व आलं, तर काहींना हृदयाचा आजार झाला। इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि कंपनी बंद केली। कंपनीतील 11 जबाबदार अधिकाऱ्यांना एकत्रितपणे 141 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। आता हीच कंपनी थेट इटलीतून रत्नागिरीत येते। इटलीत बंदी घातल्यानंतर या कंपनीची यंत्रसामग्री किंवा पॅटर्न्स लिलावात काढण्यात आले। लक्ष्मी ऑर्गॅनिक्स या एका भारतीय कंपनीने ही सगळी यंत्रसामग्री विकत घेतली आणि ती आता रत्नागिरीच्या लोटे MIDCमध्ये आणण्याचा त्यांचा प्लॅन आहे। सर्वात भीतीदायक बाब म्हणजे ज्या कंपनीमुळे इटलीत हाहाकार माजला, त्या रसायनावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात सध्या कोणताही ठोस कायदा नाहीये। त्याचाच फायदा घेत ही कंपनी आता कोकणच्या मातीत विषाचे कारखाने सुरू करते अशी चर्चा आहे। दुसरीकडे उदय सामंतांनी या प्रकल्पावर अशी प्रतिक्रिया दिली की हा प्रकल्प उभा राहणार आहे, असा कोणताही निर्णय अजून झालेला नाही आणि कोकणाच्या मुळावर उठेल असा कोणताही प्रकल्प आम्ही या भूमीत आणणार नाही। की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार नाही। निसर्ग म्हणजे काय हे फक्त कोकणातच अनुभवता येतं। अशा देवभूमीत विषारी प्रकल्प आणणं हा खरंच विकास आहे का, याचा विचार करा। कारण कोकणकरांसाठी ती फक्त जमीन नाही, तर ती त्यांची आई आहे। कोकणातली माणसं एक वेळ भाताची पेच खाऊन दिवस काढतील, पण त्यांच्या प्रेमळ आणि जीवाभावाच्या निसर्गावर घाला घालू देणार नाही हे नक्की।